नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान कस्तुरी मॅथ्स क्लासेसमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एमपीएससी गट ब गट क किंवा सरळ सेवा परीक्षांमध्ये विचारले जाणारे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। मग या ठिकाणी आपण सगळ्या प्रकारच्या टॉपिकला थोड्या पद्धतीने क्वेश्चनच्या स्वरूपामध्ये आपण टच करणार आहोत आणि ते क्वेश्चन्स आपण बघूयात। तर पहिला क्वेश्चन आहे आपला पाण्याच्या टाकीशी संबंधित। हा प्रश्न दर एग्जाम मध्ये म्हणजे प्रत्येक एग्जाम कोणतीही असू द्या त्या प्रत्येक एग्जाम मध्ये एक मिनिमम क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो आणि तो तुमचा करेक्ट येणं महत्त्वाचं आहे। अतिशय सोप्या पद्धतीचा क्वेश्चन असतो। 3 पाईप आहेत ए बी सी या प्रकारचे, ते अनुक्रमे 6 मिनिटे 8 मिनिटे आणि 12 मिनिटे एवढ्या वेळामध्ये एक टाकी भरू शकतात असं आपल्याला सांगितलेलं आहे। टाकी भरण्यापूर्वी 6 मिनिटे आधी सी प्रकारचा जो काही नळ आहे, पाईप आहे, तो बंद करण्यात आलेला आहे। तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल असं म्हटलेलं आहे आपल्याला। मग आपण प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे पहिल्यांदा। मग 3 नळ आहेत, तर बघा ए बी सी प्रकारची नळ आहेत, पाईप्स आहेत। पण त्या पाईप मध्ये ए नळानं 6 मिनिट लागतायत, बी नळानं जर बघितलं तर तुम्ही 8 मिनिटे तुम्हाला टाइम लागतोय आणि सी या नळानं तुम्हाला 12 मिनिटे वेळ लागतोय। हा झाला वेळेचा प्रकार, बरोबर। मग यांचा काढायचा आपल्याला एलसीएम, लसावी काढायचं आहे। लसावी म्हणजे त्या टाकीची आपण ओव्हरऑल कॅपॅसिटी आपण म्हणजे लक्षात घेण्यासाठी लसावी काढतोय, सपोज करण्यासाठी। मग आपल्याला गृहीत धरायचं आहे। मग लसावी कसा काढतात आपल्याला माहिती आहे। तर लसावी काढण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने तिन्ही नंबर्स 6, 8 आणि 12 या नंबर्स लिहायच्यात आणि या तिन्ही संख्यांना कोणत्या संख्येनं भाग जातो बघायचं आहे। 2 न भाग जातो तर भाग झाला, बे त्रिक 6 आलं, बे चौक 8 आलं झालं, बे सख्खी 12 झालं। आता या तिन्ही संख्याला भाग जाणार नाही या ठिकाणी। मग तिन्ही संख्याला जर भाग जात नसेल तर कोणत्याही 2 संख्याला भाग जात असेल तर भाग गेला जातोय। आता या ठिकाणी 3 ला पण जातोय, 3 आणि 6 ला जातो 1, आणि दुसरा म्हणजे किती 4 आणि 6 ला जातो। मग 4 6 ला भाग गेला, 4 6 ला 2 न जातो किंवा 3 6 चा जर विचार केला तर त्यांना 3 न जातो। मग समजा इथं तुम्ही 3 न भाग घातला तर 3 1 3, 4 ला भाग जात नाही म्हणून 4 जसं इथं 6 आहे म्हणजे 3 दुनी 6। आता 4 आणि 2 या दोन्ही संख्यांना 2 न भाग जाणार आहे म्हणून इथं 1 आलं, बे दुनी 4, बे 1 बे झालं। आता मात्र हे 2च आहे म्हणजे 2 एका संख्येला भाग घातला तर 2 हा फॅक्टर उरतोय। मग हे एल टाईप मध्ये जे येणारे फॅक्टर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे लसावी असतो, त्यांचा गुणाकार। मग लसावी बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले इथं असलेला हा पण 2 घ्यावा लागेल, यांचा गुणाकार केला, बे त्रिक 6, 6 दुनी 12, 12 दुनी 24 म्हणजे लसावी आपल्याला मिळालेला आहे 24। 24 आला, याचा अर्थ ती जी काही टाकी आहे त्या टाकीची कॅपॅसिटी क्षमता म्हणूयात, क्षमता किती आहे 24 युनिट आहे असं आपण म्हणूयात। 24 एकक ही त्या टाकीची क्षमता आहे। मग आपल्याला इथे जे टायमिंग सांगितलंय त्या टायमिंग प्रमाणे आपल्याला या ए नळाच्या टाकीनं 1 मिनिटामध्ये ती टाकीचे किती भाग भरतात हे आपण काढूयात। आता 6 मिनिट लागतात का नाही टोटल टाकी भरण्यासाठी ए नळानं। मग आपण काय करतोय, त्या टाकीचा 1 मिनिटामध्ये ए या नळाचा जर वेग बघितला टाकी भरण्याचा तर टोटल त्या टाकीची क्षमता 24 आपण कन्सिडर केली आहे म्हणून 24 भागिले 6 जर केलात तर ए या नळाचा 1 मिनिटामध्ये त्या टाकीचे किती भाग भरणार आहे बरं। 24 युनिट जर कॅपॅसिटी असेल तर 6 चौक 24 म्हणजे 24 एकक भाग हा त्या टाकीचा कम्प्लिटली भरणार आहे। सेम बी नळाचं पण काढतोय आपण। बी या नळाचा जर विचार केला तर बी कॅपॅसिटी 24च आहे टोटल त्या टाकीची, पण आता या बी चा वेग जो आहे म्हणजे वेळ जो लागणार आहे 8 मिनिटाचा आहे म्हणून हे 8 मिनिट लिहिलं। तर 1 मिनिटामध्ये त्या टाकीचं किती पार्ट भरणार आहे 8 त्रिक 24 म्हणजे 3 एकक भाग एवढा भाग ती टाकी कंप्लीट भरणार आहे, बरोबर आहे। सी या नळाचा पण काढायचं कारण तिन्ही नळ चालू केलेत आपण ऍट ए टाइम। फक्त एक नळ जो आहे सी हा जो नळ आहे तो 6 मिनिट आपण अगोदर थांबवतोय, त्याला बंद करतोय, पण हे 2 तर नळ कंटिन्यू चालू आहेत। मग 6 मिनिटाच्या अगोदर पर्यंत पण हा सी नळ चालू होता म्हणून त्याची पण कॅपॅसिटी काढूयात। 1 मिनिटामध्ये किती 24 भागिले 12 मिनिट लागतात म्हणून हे आलं 12 दुनी 24, 2 एकक एवढा टाकीचा भाग त्या ठिकाणी कम्प्लिटली भरणार आहे। हे आपण काढलं काय 1 मिनिटामध्ये 4 एकक भरते। ये या नळ चालू ठेवलात तर
बी नळ चालू ठेवलात तर 3 मिनिटे आणि सी नळ चालू ठेवलात तर 2 एकक एवढा भाग त्या टाकीचा भरणार आहे. हे एका मिनिटाचं काढलेलं आहे आपण, बरोबर आहे. मग आता ते किती वेळ चालू आहेत नळ आपल्याला माहिती आहेत का? नाहीत माहिती. मग ते काढायचं आपल्याला, ते तर काढा म्हटले की तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल असं सांगितलंय. मग आता मिनिटे माहितीच नाहीत, मग आपण कन्सिडर करूयात तो टाइम म्हणजे टी असा कन्सिडर करूयात, चालेल. मग टी जर कन्सिडर केलात तर मी थोडंसं इथं लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तो म्हणजे पार्ट कसा आहे टी. ये नळ किती वेळ चालू असणार? टी टाइम्स, म्हणजे एका मिनिटामध्ये 4 एकक भरते, तर टी एवढ्या वेळामध्ये म्हणजे 5 मिनिट चालू असेल तर 4 गुणिले 5 म्हणजे 5 × 20 एकक त्या टाकीचा भाग भरणार आहे की. अगदी त्या पद्धतीनं ए नळाच्या साह्याने 4T असेल, बी नळाच्या साह्यानं देखील किती 3T एवढा पार्ट त्या टाकीचा भरणार आहे. परंतु सी नळ पूर्ण वेळ चालू नाही, जेवढा वेळ आहे त्या वेळापेक्षा 6 मिनिटे कमी, म्हणजेच किती हो 2 एकक हे झाले. आणि टाइम जो आहे तो टाइम जो जेवढा पूर्ण टाइम आहे त्याच्यापेक्षा वजा 6 करावं लागेल आपल्याला. कारण काय आहे, सी नळ जो आहे तो 6 मिनिटापूर्वी बंद केलेला आहे. जेवढा टाइम लागतोय त्याच्यापेक्षा 6 मिनिटे कमी. हे एवढं जर कंप्लीट केला तर ती टाकी कम्प्लिटली भरते, म्हणजे 24 येईल या ठिकाणी. आता हे सोडवूयात. हे दोघं जण काय आहेत, सिमिलर टर्म्स आहेत, सारखे पद आहेत. म्हणजे टी म्हणजे 4 आणि 3 किती होते ते 7T झालं. अधिक 2 न गुणावं लागेल याला, 2 गुणिले टी म्हणजे 2T झालं, वजा 6 दुनी 12 झालं. बरोबर किती आहे आता हे 24. वजा 12 पुढे गेलं तर काय होईल, अधिक होईल. 7 आणि 2 हे किती झालेत 9T बरोबर 24 अधिक 12 झालेला आहे. 24 आणि 12 किती झालेत मग आता हे 36 होतील. आणि हे 9 गुणाकारातलं इकडे भागाकारामध्ये गेलं आणि टी बरोबर आपल्याला मिळालेलं आहे 4 मिनिटे. आपल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला हे उत्तर सापडेल 4 मिनिटे. ऑप्शन नंबर फर्स्ट हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल. अगदी बेसिक पद्धतीनुसार हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. हे तुम्हाला कळणार आहे कधी, अशा प्रकारचे आता आणखी व्हेरियस टाइप्स ऑफ क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजेत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न देखील तुम्ही या पद्धतीनं सोडवलं पाहिजेत. प्रॅक्टिस केल्याच्या नंतर तुम्हाला ह्या पद्धतीचे प्रश्न अतिशय फास्ट पद्धतीने सोडवता येतील. चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात आता. ठराविक कालावधीनंतर मुद्दल आणि रकमेचे गुणोत्तर 5/6 होते. मुद्दल आणि कशाचा आहे, एकूण रक्कम आहे, म्हणजेच रास म्हणूयात आपण त्याला. रक्कम म्हणजे एकूण रक्कम म्हणजेच काय असेल ते रास असेल. 8 वर्षाच्या नंतर त्याचे गुणोत्तर म्हणजे याचेच मुद्दल आणि दुसरं काय आहे रक्कम म्हणजे रास, यांचे गुणोत्तर किती होते म्हटलेलं आहे 1:2 होते असं म्हटलेलं आहे. तर तुम्हाला फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजदर काढा असं म्हटलेलं आहे. व्याजाचा दर काढायचा आहे. मग सोपं आहे बघा बरं. ही आहे पहिल्यांदा मुद्दल आणि दुसरा कशाशी काढायचं आहे त्याचं गुणोत्तर तुम्हाला रास. गुणोत्तर याचा अर्थ मध्ये 2 डॉट असे आपण लिहू शकतात. मुद्दल आणि गुणोत्तर यांचं गुणोत्तर किती आहे, मुद्दल आणि रास याचं गुणोत्तर आहे 5/6 आहे. हे पहिल्यांदा. परंतु तुम्हाला काय म्हटलेलं आहे ठराविक कालावधीनंतर एवढा आहे, पण याच्या नंतर म्हणजेच किती हो 8 वर्षानंतरचा विचार करायचा. 8 वर्षानंतर सेम गुणोत्तर असेल. मुद्दल इथं जशाच तसं लिहूयात आपण आणि इकडे पुढे काय असेल रास असेल. याचं गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे. किती आहे हो याचं गुणोत्तर आता 1:2च दिलेलं आहे. मग आता इथं पण मुद्दल आलेली आहे, पण इथं पण मुद्दलच आहे. मुद्दल ही जी आहे ती सेम करायची. सेम कशी होईल बघा बरं. इथं 5 आहे, मग इथं 5 करण्यासाठी याला गुणावं लागेल किती ना 5 ना. मग हे एकाला गुणलं तर भागतंय का, गुणोत्तरामध्ये दोघांना पण गुणायला पाहिजे, नाहीतर हे रडत बसतं. म्हणून यालाही 5नच गुणावं लागेल, म्हणजे नवीन गुणोत्तर. आणि असं एकाच संख्येनं जर दोन्ही पार्टला जर तुम्ही गुणाकार केलात तर त्याची व्हॅल्यू बदलणार नाही. म्हणून 1 गुणिले 5 म्हणजे 5 झालं. 5 जुनी 10, 5/10 हे गुणोत्तर आलेलं आहे. कळालं तुम्हाला. म्हणजेच सुरुवातीला यांचं गुणोत्तर किती होतं 5/6 होतं आणि नंतर 8 वर्षानंतर 1:2 जे झालेलं आहे असं म्हटलंय, त्या 1:2लाच आपण 5/2 करू शकतात. याला जर 5 भाग घातला तर तेच येतं. म्हणजे हे दोन्ही वेगवेगळे नसून एकच आहेत. म्हणून इथे लिहितोय मी 8 वर्षानंतरचं गुणोत्तर. 8 वर्षानंतरचं गुणोत्तर 5च्या स्वरूपामध्ये लिहितोय आपण 5/10 होईल. म्हणजेच मुद्दलीचं गुणोत्तर आपण दोन्ही ठिकाणी 8 वर्षानंतर आणि आजचं हे दोन्ही सेम केलेत आपण. एक पार्ट सेम आला याचा अर्थ रास, म्हणजेच याचा अर्थ याच्यामध्ये पडलेला फरक. कितीचा फरक पडतोय बरं
4, 10 मधून 6 वजा केलं तर 4 उरतायत की, 4चा फरक पडतोय. मग 4चा जर फरक पडत असेल तर समजून घ्या तुम्ही, 4चा फरक किती वर्षामध्ये पडतोय? हे 8 वर्षामध्ये पडतोय. सॉरी, म्हणजे बरोबर आहे की 8 वर्षानंतर म्हटलंय. मग 8 वर्षानंतर 4चा जर फरक पडत असेल तर आता तुम्ही सरळ व्याजाचं सूत्र वापरू शकता. तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. मग सरळ व्याज बरोबर सूत्र आहे आपल्याकडे, काय आहे? क द म भागिले काय असतं? 100, म्हणजे कदम सर भागिले 100. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी कालावधी आपल्याला माहिती आहे. कालावधी किती वर्षामध्ये 4 रुपये व्याज? हे 4 रुपये म्हणजे व्याज आहे बरं का आपल्याला मिळालं. मग हो का, हे 4 सरळ व्याज गेले. कालावधी किती रुपये आहे तुमच्याकडं? म्हणजे कालावधी किती वेळ लागलेला आहे? तर तो कालावधी क म्हणजे 8 वर्षाचा आहे. गुणिले दर माहिती नाही म्हणून दर जशास तसा. बरोबर. मुद्दल किती आहे तुमची? आता मुद्दल हो का, हे इथं होती बघा, इथं किती होती मुद्दल तुमचे? 5 रुपये. 5 म्हणजे इथं वाढलेला जो पार्ट होता तो 5 रुपयावर मुद्दल आहे की, म्हणून हे 5 रुपये असेल तुमचा. आणि भागिले किती असेल? हे 100. आता हे तुम्ही जे सोडवताय, दर काढायचे तर दर एका बाजूला ठेवा, बाकी सगळं पुढे घेऊन चला. म्हणजे जो काय 4 गुणिले 100 आलं, भागिले वरचे 2 गुणाकारामध्ये असलेले 8 गुणिले किती असेल? 5, बरोबर दर आला. हे सोडवा, उत्तर येईल. म्हणजे सोडवूयात आपण. हे 4 × 1 = 4, 4 2 8 झालं. 5 गुणिले 2 किंवा हे जर भाग घातलात तर हे आलं 50. 50ला जर 5 न भाग घातलात तर हे उत्तर येईल 10. म्हणजेच तुमचा दर होईल या ठिकाणी. दर किती होणार आहे बरं? आता इथं 10% होईल. 10% कुठून आला समजलं का? कशा पद्धतीने सोडवलं? अतिशय बेसिक पद्धतीचा क्वेश्चन आहे. आणि या ठिकाणी याचं ऑप्शन नंबर 2 हे या 2nd नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 83 इथं दिलेला आहे बघा. नंबर 3rd नंबरचा क्वेश्चन आहे. हा तुमचा आगगाडी याच्यावरचा आहे. आगगाडीच्या वेगांवर देखील प्रश्न दरवर्षी विचारले जातात. 2 आगगाड्या एकाच ठिकाणाहून निघतात आणि एकमेकाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतात. इथं हे कीवर्ड्स आहेत बघा. हे कीवर्ड्स खूप महत्वाचे असतात, इम्पॉर्टंट असतात. विरुद्ध दिशेने म्हटलंय म्हणजे विरुद्ध दिशेने म्हटलं की स्पीड वाढते. कशी वाढणार आहे स्पीडवर? एकाच दिशेने जायचं आणि विरुद्ध दिशेने जाण्यामध्ये फरक पडतो. जर एकाच दिशेने 2 गाड्या जातात, एक गाडी या पद्धतीने जाते, दुसरी गाडी पण याच पद्धतीने जाते. समजा तुम्ही ए नंबरच्या गाडीमध्ये बसलात, बसमध्ये आहात आणि तुमचा मित्र हा बी नंबरच्या गाडीमध्ये आहे. बरोबर आहे. आणि तोही याच दिशेने जातोय. म्हणजे दोघांच्या गाड्यांची दिशा मात्र एकच आहे. असं दोन्ही एकमेकांच्या सेम डायरेक्शनने जात असतील, सेम दिशेने जात असतील. आपण खिडकीमधून त्याच्याकडे बघितल्यावर आपल्याला सहजपणे तो त्या गाडीमध्ये कोण बसलेला आहे हे ओळखू शकतो आपण. पण जर अपोजिट डायरेक्शन मध्ये जर एखादी गाडी जात असेल आणि इथं तुमचा मित्र बसलेला आहे आणि तुम्ही दोघं एकमेकांकडे जर बघत असाल आणि खिडकीतून दोघं एकमेकांकडे बघत असाल तरी देखील तुम्हाला त्याचा चेहरा ओळखू येणार नाही. याचं कारण काय आहे? तर त्या दोघांच्या स्पीडमध्ये आता ॲडिशन होणार आहे. आणि जर एकमेकाच्या सेम डायरेक्शनने जात असतील तर स्पीडमध्ये मायनस होणार आहे. हे जर नाही कळत असेल तर आणखी सोपं उदाहरण, जर 2 गाड्या समोरासमोर धडकल्या अशा तर काय होणार आहे? ॲक्सिडेंट मोठा होणार आहे जास्त. कारण दोन्ही स्पीड काय झाल्यात? वाढलेले आहेत. पण पाठीमागं जाऊन धडकलं तर जास्त नुकसान होणार आहे का? नाही. म्हणून कधी धडकायचं म्हटलं तर कसं धडकायचं? पाठीमागं जाऊन धडकायचं. असं विरुद्ध दिशेने प्रवास करतात म्हणजे गाडीचा वेग हा वाढणार आहे. एक गाडी 40 किलोमीटर या वेगानं प्रवास करते तर दुसरी गाडी 50 किलोमीटर/तास या वेगानं प्रवास करते. म्हणजे याचा अर्थ गाड्यांच्या वेगांचं काय होणार आहे? या ठिकाणी ॲडिशन होणार आहे. आत्ता सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणे. म्हणजेच एका तासाचा विचार केला तर 40 आणि 50 किती होत आहे? तो दोघांमध्ये 90 किलोमीटरचा वेग हा त्या ठिकाणी येणार आहे. मग हे गाडी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निघतात. बरोबर आहे असं म्हटलेलं आहे. तर 5 तासानंतर एकमेकांपासून किती अंतरावर असतील? प्रश्न जर समजलेला असेल तर उत्तर तुम्हाला कॅल्क्युलेशन देखील करायची गरज नाही. 2 पॉइंट आहेत बघा. ह्या एका ठिकाणापासून एक गाडी इकडे जाते, एक गाडी इकडे जाते. एकाचा वेग 40 किलोमीटरचा आहे, एकाचा वेग 50 किलोमीटरचा. हे एका तासामध्ये 50 गेली तर एका तासामध्ये हे इकडे किती 40 जाणार आहे. म्हणजे एका तासामध्येच 90 किलोमीटरचा फरक पडणार आहे. मग 5 गुणिले किती करावं लागेल हो तुम्हाला? 90 करा. कारण एका तासामध्ये 90चा फरक म्हणजे या दोघांची बेरीज. मग 5 तासामध्ये किती होईल? 5 × 9 = 45.
450 किलोमीटरचा तुम्हाला या ठिकाणी फरक पडणार आहे. विदिन सेकंदामध्ये तुम्हाला याचा आन्सर येणार. ऑप्शन नंबर फर्स्ट हे या ठिकाणी उत्तर असेल. टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतील मग ते? इन 5 hours 450 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड कवर्ड बाय बोथ ट्रेन किंवा बोथ तुम्हाला सांगितलेला पार्ट सांगू शकतो. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. 62,500 रुपयावर 2 वर्षाकरिता 8% प्रति वार्षिक चक्रवाढ व्याज दराने किती व्याज होईल? व्याजावरचा प्रश्न आहे बघा. आणि व्याज कोणतं आहे? चक्रवाढ व्याज आहे. बऱ्याच वेळेस यावर लोकसंख्येवर आधारित प्रश्न विचारला जातो, म्हणजे अप्लाइड, म्हणजे उपयोजनात्मक. किंवा एकाच गावची लोकसंख्या एवढी आहे तर 5 वर्षानं चक्रवाढ व्याजाने अशी वाढते तर तुम्हाला 5 वर्षानंतरची विचारली जाते. किंवा झाडाची संख्या आहे याच्या पद्धतीचे प्रश्न दरवर्षी विचारले जातात. अगदी त्या पद्धतीचाच प्रश्न आहे. इथं विथ फॉर्म्युला पाठ न करता आपल्याला याला सोडवायचं. अतिशय सोपा पार्ट आहे. किती आहे इथं आता? 62,500 ही मुद्दल आहे. याच्यावर 8% हा व्याजदर आहे. 8% टक्के याचा अर्थ 100ला 8 रुपये असतात की. मग एकूण रुपये किती होतात? बरं 100 रुपये जर तुम्ही घेतले असेल तर त्याला वापस द्यायचे म्हटलं तर किती द्यावे लागतील तुम्हाला? 100 रुपये मुद्दल आणि 8 रुपये व्याज द्यावं लागेल, म्हणजे 108 रुपये. ओके, हे 108 लिहिलं. किती रुपयाला द्यावं लागतं तुम्हाला? 100 रुपयाला द्यावं लागतं. बरं हे किती आहे? किती वर्ष द्यायचे आहेत तुम्हाला? तर हे चक्रवाढ व्याज दराने किती व्याज मिळेल. पण इथे किती मुदत दिलेली आहे तुम्हाला? 2 वर्षासाठी, म्हणजे 2दा लिहायचं हे. जर 3दा म्हटलं असेल 3 वर्षासाठी तर 3 वेळेस तुम्हाला हे लिहावं लागेल. आणि हे सोडवा आता. हे इथं असलेले 2 0 इथं असलेले 2 0 कॅन्सल झाले. इथं काय 25 न भाग जातो बघ. 25 चोक 100 आणि इथं पण 25चा वर्ग आहे म्हणून हे 25चा वर्ग 625 येतो म्हणून हे 25 आलं. आता 4 न एकक स्थानी 8 आहे म्हणजे याचा अर्थ 4 न भाग जातो बघा या ठिकाणी. 4 न भाग गेला याला. 4 दुनी 8 किती उरले होते? 2 उरले. 4 7 28. आता उरलेला कोणकोणते आहेत संख्या इथं? 25 गुणिले 108 गुणिले किती आहे हो? 27. गुणाकार करा म्हणजेच तुम्हाला रास मिळेल. आपल्याला व्याज काढायचे म्हणजे परत नंतर वजाबाकी करावी लागते. गुणाकार करूयात. 25 न गुणाकार करा. 25 8 200 ला 0 हातच्याले 20 बरोबर आहे. 20 आहे त्याचा अर्थ का इथं लिहिलं 20. 25 0 0 आणि अधिक 20 म्हणजेच 20 झाले. परत 0 हातच्याले किती हो? 2. 25 1 25. 25 आणि 2 किती होत आहेत? 27. 2700 झालं. गुणिले किती आहे? 27. आता 27 गुणिले 27 गुणाकार करता यायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जर फास्ट पद्धतीने सांगता जर यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचे वर्ग माहिती असायला पाहिजे. 27चा वर्ग. 27चा वर्ग बोलाव. 27चा वर्ग आहे 729 आणि यापुढे 2 0 हे झालं तुमचं 72,900. हे आलेली आहे तुमची रास. रास जर 72,200 असेल आणि त्यामधून मुद्दल वजा केलात तर तुम्हाला व्याज मिळणार आहे. म्हणून हे 72,000 किती आहे तुमचं? 900. याच्यामधून मायनस करावं लागेल आपल्याला 62,500. मग तुमचं उत्तर येईल ते म्हणजे व्याज म्हणून येणार आहे. इंटरेस्ट येईल तुमचा. किती येईल इंटरेस्ट? हे 2 0 ॲज इट इज. 9 मधून 5 वजा केलात तर 4 येईल. 2 मधून 2 0 आलं. इथं आहे 7 मधून 6 म्हणजेच 10,400 हे तुमचं उत्तर असेल. मग त्या ठिकाणी 10,400 असलेला ऑप्शन कुठे आहे तुमचा? तर 3rd नंबरचा ऑप्शन आहे. हे या ठिकाणी त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. अगदी सोपं, विदाऊट फॉर्म्युला आपण याला सोडवलेला आहे. मग अशा प्रकारचा चक्रवाढ व्याजाचा कोणताही आणि कसाही जर प्रश्न सोडवता म्हणजे विचारलेला असेल तर तुम्हाला 100 रुपयाला जेवढे पर्सेंटेज आहेत तेवढे पर्सेंटेज तुम्ही ऍड करायचं. किती वर्ष म्हटले त्या वर्षाप्रमाणे त्याला मल्टिप्लाय करायचं. आणि कॅल्क्युलेशन फास्ट येण्यासाठी तुम्हाला वर्ग घन वगैरे पाठ असणं गरजेचं आहे. चला, XYZ ने एका व्यवसायात अनुक्रमे 4,000 6,000 आणि 8,000 रुपये गुंतवलेले आहेत. इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बिझनेसमध्ये. त्यांनी अनुक्रमे 3, 2 आणि 4 वर्षासाठी हे पैसे गुंतवलेले आहेत. बघा, X न 4,000 रुपये 3 वर्षासाठी गुंतवले. सरळच त्याचं एकूण कॅपिटल काढायचं. एकूण गुंतवणूक X ची एकूण गुंतवणूक त्याने 4,000 गुंतवलेले आहेत. गुणोत्तर देऊ द्या ना, काहीही देऊ द्या, त्याच्या वर्षाप्रमाणे त्याची गुंतवणूक काढायची. गुणिले 3 म्हणजे त्याने एकूण 4 त्रिकम 12 म्हणजेच 12,000 रुपये त्याची इन्व्हेस्टमेंट कन्सिडर करतोय आपण. Y ची किती असेल हो आता? 6,000 आहे आणि याने किती वर्षासाठी गुंतवलेले आहेत? फक्त 2 वर्षासाठी. म्हणजे याची देखील गुंतवणूक किती रुपये झाली हो? 12,000. त्याच्यानंतर Z ची गुंतवणूक दिलेली आहे किती आहे? 8,000 रुपये आहे. आणि या वाघाने किती वर्षासाठी? 4 वर्षासाठी गुंतवलेले आहे. मग 8 चोक किती झाले? 32.
आणि पुढे त्याच्या 3 झिरो म्हणजे 32,000 रुपये त्यानं गुंतवलेले आहेत. आता निश्चितच तुम्हाला लक्षात येतं की या दोघांची गुंतवणूक सेम आहे, त्याचा अर्थ त्या दोघांना प्रॉफिट सेम मिळणार आहे. पण या झेडची गुंतवणूक जास्त आहे म्हणजे प्रॉफिट पण जास्त असणार आहे त्याला. मग तसंच तुम्हाला विचारलेला असतो पुढे प्रश्न, जर एकूण नफा त्यांना 56,000 रुपये झालेला आहे तर त्या नफ्यामध्ये वायचा वाटा किती आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. ह्या तिघांचा रेशो आपल्याला काढायला पाहिजे. रेशो कळतं आपल्याला, रेशो याचा अर्थ या तिघांना डिवाइड करायचं आणि सगळ्यात लहान संख्या काढून मग त्या ठिकाणी आपण त्याला कन्सिडर करणार आहोत. मग रेशो काढत असताना यांचं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे, गुंतवणूक आहे, त्यांचं गुणोत्तर काढत असताना त्यांना अकाउंट मध्ये लिहायचं असतं. मग या तिघांना जर एकमेकांच्या अकाउंट मध्ये जर लिहिलात तुम्ही भागा, या दोघांचं तर गुणोत्तर सेमच आहे, म्हणूनच आपण डायरेक्ट 12,000चं गुणोत्तर आपण कुणाशी बघतोय, ह्या 32,000शी जर करत असाल तुम्ही कंपेअर, हे 3 झिरो इकडचे 3 झिरो कॅन्सल झाले. मग आता 12 आणि 32ला भाग किती न जातो, 4 न जातो. 4 त्रिक 12 असेल आणि इथं 8 चोक 32 किंवा 4 न जातो बघा, 4नच म्हटलं आपण 8 म्हणजे किती आलो, 3 8 आलं. म्हणजे यानं जर 3 रुपये गुंतवलेले असतील, यानं 3 गुंतवलेले असतील तर हा किती गुंतवतोय, 8 रुपये गुंतवतोय, असा त्याचा अर्थ होतोय. हे झालं रेशो आलं. रेशो जर काढलात तुम्ही, गुणोत्तर काढलेलं असेल, मग या तिघांच्या सोबत एक्स सपोज करायचं असतं गुणोत्तरामध्ये, म्हणजेच 3x अधिक 3x हे x रुपयाचे एक्सची मिळालेले पैसे झालेत, वायला मिळालेला नफा 3x रुपये झालेला आहे आणि झेडला मिळालेला नफा किती रुपये असेल, 8x असेल. आणि या सगळ्यांचा नफा किती असेल व तुम्हाला सांगितले प्रश्नामध्ये 56,000 रुपये आहे. आता हे सगळे एक्सच्या स्वरूपामध्ये आहेत म्हणजे बेरीज होईल. 8 आणि 3 11, 11 आणि 3 किती होत आहेत, आता इथं 14x होतील बघा. 14x बरोबर 56,000 म्हणजे 14 भागाकारामध्ये जाईल आणि x बरोबर 56,000 भागिले किती असेल आता या ठिकाणी 14, 14 चोक 56 पुढे असतील 0 3 म्हणजे 4,000. हे x ची किंमत आली. आता सांगा कुणाचा नफा काढायचा आहे तुम्हाला, तर त्याच्यामध्ये असलेल्या वायचा वाटा किती आहे, त्या नफ्यामध्ये वायचा वाटा. मग मी तर तुम्हाला सांगितलं होता कुणाचा होता, x चा वाटा आहे, हा कुणाचा आहे, वायचा आहे, हा कुणाचा आहे, झेडचा आहे. मग त्या पद्धतीने x आणि y चे सेमच आहेत, मग x ची व्हॅल्यू 4,000 आहे. मग त्या पद्धतीनं तुम्ही 3 गुणिले x केलात तुम्ही, म्हणजे याचाच अर्थ 3 गुणिले 4,000 जर केलात तर 4 त्रिकोण 12,000 रुपये हा नफा x ला मिळणार आहे. वायचा वाटा किती असणार आहे त्या नफ्यामध्ये, 12,000च असणार आहे. 12 आणि 12 24,000 गेलेत तर उरलेला वाटा जो आहे तो झेडचा असणार आहे. किंवा 8 गुणिले 4 8 चोक 32 32,000 रुपये हे झेड या व्यक्तीला मिळणार आहेत, कारण त्याने गुंतवलेली रक्कम जास्त आहे. अगदी त्या पद्धतीने आपल्याला फक्त वायचं विचारलेलं आहे म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे 12,000 या ठिकाणी त्याचं उत्तर करेक्ट असणार आहे. ठीक आहे, क्लिअर. चला मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. फटाफट आपल्याला आन्सर सांगायचे आहेत. एका शालेय क्रिकेट संघामध्ये 9 सदस्य असतात ज्यांचे वजन किलोग्राम मध्ये खालील प्रमाणे सांगितलेलं आहे. म्हणजे इथं बघा 9 सदस्यांचे वजन दिलेलं आहे तुम्हाला, 50 63 एकाचं दिलं नाही, इथं x दिलं, याचा अर्थ तुम्हाला x चीच किंमत विचारलेली असणार आहे. 50 63 x 62 64 48 51 55 आणि 48. जर सरासरी वजन त्यांचं किती आहे, 56 किलो असेल तर x चे मूल्य किती आहे. आता सरासरीचा फॉर्म्युला तुम्हाला यायला पाहिजे. सरासरी बरोबर सूत्र असतं, सरासरी बरोबर एकूण सगळ्यांची बेरीज, इथं शॉर्टकट मध्ये लिहितोय तुम्हाला, सगळ्यांची बेरीज भागिले एकूणच संख्या. मग सगळ्यांची बेरीज भागिले संख्या या सूत्राचा जर वापर केलात, संख्या माहिती आहे तुम्हाला किती आहे, संख्या 9 आहे. सरासरी सांगितले इथे किती आहे, 56 किलो आहे. मग तुम्हाला त्या सगळ्यांची बेरीज बरोबर काढता येते. बेरीज बरोबर हे सरासरी आलेली आहे 56 गुणिले हे संख्या भागाकारातली इकडे गुणाकारामध्ये येईल 9 आलं. म्हणजे 9 9 5 55 9 सख 54 ला 4 हातच्याले 5 9 5 45 आणि 5 जर केलात तर 504 होतात बघा. म्हणजे त्या 9 संख्यांची बेरीज किती यायला पाहिजे हो, 504. मग आपल्याकडे संख्या दिल्यात 8, एक विचारले की एकाची किंमत दिली नाही, मग त्या 8 जणांची बेरीज करून टाका. बघा एका खाली एक लिहितो म्हणजे तुम्हाला बेरीज करता येईल लवकर. 50 63 गडबड करायची नाही, व्यवस्थित सोडवायचं, कारण इथं तुमचं चुकू शकतं, कारण बेरीज करत असताना जर तुम्ही गडबड केली तर. 48 51 त्याच्यानंतर 55 आणि किती आहे पुढे 48. बघा बरं संख्या बरोबर लिहिल्यात का आपण, 8 असायला पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 करेक्ट आहे.
करा बेरीज. 8 सगळ्यांची व्यवस्थित बेरीज करा. 8 आणि 5 किती होते? 13. 13 आणि 1 14. 14 आणि 8 22. 22 आणि 4 26. 26 आणि 2 28. 28 आणि 3 31. 31 आणि 0ला 1 ह्याच्याले किती आता हे 3 आले बघा. 5 आणि 4 9. 9 आणि 5 14. 14 आणि 4 18. 18 आणि 6 18 आणि 6 किती होत आहेत? 24. 24 आणि 6 30. 30 आणि 6 36. 36 आणि 5 41. 41 आणि 3 41 आणि 3 होत आहेत आपले किती? 44. परत एकदा बघूयात बघा. 5 आणि 4 9. 9 आणि 5 किती होतात? 13. 13 आणि 4 17. 17 आणि 6 23. 23 आणि 6 23 आणि 6 29. 29 आणि 6 35. 35 आणि 5 40. 40 आणि 43 होतात बघा. 43 यायला पाहिजे इथं. अशी गडबड होते, त्यामुळे व्यवस्थित तुम्ही कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. हे बरोबर आता येईल 431. 5 आणि 4 9. 9 आणि 5 किती होत आहेत? 9 5 13 केलं होतं का? 44 बरोबर आहे. 4 4 1. 5 आणि 4 9. 9 आणि 5 13. 13 आणि 4 17. 17 आणि 6 17 आणि 6 किती होत आहेत मग तुमच्या? 23. 23 आणि 6 23 प्लस 6 जर केला तर तुम्ही 29 होतील. 29 आणि 6 35. 35 4 43. 400 इथे येईल तुमचं 31. एकूण बेरीज झाले 504 9 संख्येचे, म्हणून या 504 मधून 431 हे मायनस करा. एकक स्थानी 3 असलेला ऑप्शन एकच आहे, पहिले 2 नंबरचा. उत्तर आलं, सोडवत पण बसण्याची गरज नाही, पण तरी पुढे सोडवूयात आपण. इथं आता 4 मधून 1 वजा केला तर तुमचं उत्तर किती आलं? 3. खरं तर इथं 10 मधून जर वजा केला 3 7. इथं 4च यायला पाहिजे बघा बरं ते बेरीजेमध्ये, पण उत्तर आपलं 63 येतं. 63 ठीक आहे. 63 नंबर हा जो आहे पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर असेल. बेरीज व्यवस्थित करा, तुमचं उत्तर पण सेम येणार आहे. नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. चला, एका घनाचे घनफळ 1000 घन सेमी आहे तर त्याचे पृष्ठफळ किती आहे हे विचारलेलं आहे तुम्हाला. घनाचे घनफळ जर म्हटलं, आता सूत्र माहिती असायला पाहिजे. घनाचे घनफळ बरोबर सूत्र आहे आपल्याकडं L चा घन आहे L क्यूब. मग घनफळ तुम्हाला दिलं 1000, म्हणजे तुम्हाला L चा क्यूब म्हणजे L काढता येतं. L इज इक्वल टू 1000 कशाचा घन आहे? 10चा, म्हणजे साईड काढता आली. 10 सेंटीमीटर घ सेमी इथं सांगितलं, म्हणजे याचं एक काय आलं? सेंटीमीटर आलं. पण तुम्हाला विचारलं काय तर त्याचे पृष्ठफळ किती म्हटलेलं आहे. मग पृष्ठफळ बरोबर फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे. घनाचे पृष्ठफळ बरोबर घनाचे पृष्ठफळ बरोबर सूत्र आहे आपल्याकडे. 6 पृष्ठ असतात म्हणून 6 L चा वर्ग. मग 6 गुणिले L म्हणजे किती आहे? 10चा वर्ग आहे. 10चा वर्ग 100 येतोय, म्हणजे 6 गुणिले 10चा वर्ग 100 बरोबर उत्तर आलं आपलं किती? 600 सेंटीमीटरचा वर्ग किंवा चौरस सेंटीमीटर आपण असं म्हणू शकतोय. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. चला मग आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. चला, पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे या ठिकाणी सेम गुणोत्तराचा आहे. गुणोत्तर व प्रमाणावर परत एकदा प्रश्न विचारलेला आहे. खूप सारे प्रश्न या टॉपिकवर विचारले जातात, म्हणून आपल्याला ते व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. ABC कार्यक्षमतेचे गुणोत्तर 2:5:3 आहे. एकत्र काम केल्याने ते काम 27 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात म्हणते तिघं पण. बरोबर, एकत्रित काम केले तर 27 दिवसामध्ये कंप्लीट होत आहे. B आणि C एकत्रित पद्धतीनं काम केल्याच्या नंतर 4/9 हा जो भाग आहे त्या कामाचा तो किती दिवसामध्ये पूर्ण करतात. मग अशा वेळेस प्रश्न सेम अगोदर आलेला होता बघा, काळ कामाशी संबंधित असलेला प्रश्न आपण अगोदर बघितला, पहिला दुसरा काहीतरी प्रश्न होता आपला. मग तिथं देखील जसा काळ कामाचा प्रश्न आहे अगदी त्या पद्धतीने या प्रश्नाला आपल्याला टॅकल करता यायला पाहिजे. इथं गुणोत्तर दिले ABC या तिघांचं. मग यांचं गुणोत्तर दिल्याच्या नंतर या प्रत्येकाचं आता हे 2 5 आणि 3 ह्या सेम रेशोमध्ये आहेत. यांचं तुम्ही LCM काढलात तरी चालेल, नाही काढलात तरी एका मिनिटामध्ये आपण रेशोच्या फॉर्म मध्ये दिले. म्हणजे A 2 एकक काम करतोय, B 5 एकक काम करतोय आणि C किती काम करतोय? 3 एकक. रेशो दिलाय म्हणजे ऍज इट इज त्या सगळ्यांची बेरीज करू शकतात तुम्ही. किती होईल बरं? हे प्रत्येक जण 2 आणि 5 7 7 आणि 3 किती होतात? 10 एकक एवढं काम ते करतात एका दिवसामध्ये. एका दिवसामध्ये त्या तिघांचं काम आपण सपोज केलं, कन्सिडर केलं किती हो? 10. मग एका दिवसामध्ये 10 तर त्यांनी जर 27 दिवस जर काम केले, 27 दिवस, तर तुम्हाला याला गुणिले 27 करावं लागेल. म्हणजेच एकूण काम किती आहे हे काढतोय आपण.
एकूण काम बरोबर 27 दिवस गुणिले एका दिवसाचं, त्या तिघांचं मिळून काम 10 एकक झालेलं आहे, म्हणून 270 इतके काम असेल. ते किती काम आहे? ते कामाचा पार्ट किती केलो आपण? 270 एवढा भाग झाला. मग या 270 पैकी किती भाग कंप्लीट करायचा हो? 4/, एकूण कामाचा 4/9 भाग. मग जे काम आहे 270 काम आहे, मग 270चे बघा इथे लिहितो मी, 270 या कामाचे 4/कितवा भाग आहे? 9वा भाग आहे. हे एवढं काम. मग किती काम होतं बरं? 4/9 भाग म्हणजे हे एवढं भाग, म्हणजे याचा अर्थ 9 भाग जातो. 9 त्रिक 27, 30 झालं, आणि 4 त्रिकोण 12 म्हणजे 120 भाग आहे. एकूण कामाच्या 4/9 भाग काम म्हणजेच किती आहे? 120 भाग काम आहे. आणि हे भाग काम कोण करणार आहे होतं? इथं सांगितलंय बी आणि सी या दोघांनी मिळून ते जर काम पूर्ण करायचं ठरवलं तर ते किती दिवसामध्ये पूर्ण होतं असं म्हटलेलं आपल्याला. मग बी व सी जर म्हटलात, आता बी चा क्रमांक 2 आहे आणि सी चा 3 नंबरला आहे, मग या दोघांची बेरीज करावं लागेल का नाही आपल्याला? बरोबर. एका दिवसातलं काम, एका दिवसामध्ये काम किती करतात हे दोघ जण? हे बी चं काम आहे, हे सी चं काम आहे. दोघ जण मिळून जर काम करायला गेले तर हे दोघ जण एका दिवसामध्ये 8 एकक एवढा काम करतायत, किंवा 8 भाग, एकूण कामाच्या 8 भाग काम करतायत. मग 4/9 भाग कंप्लीट करण्यासाठी 4/9 भाग म्हणजेच किती आले? तो आपलं उत्तर काढलं आपण किती? 120. मग 120 एवढं भाग काम करण्यासाठी ते एका दिवसामध्ये 8 एवढं काम करतायत, म्हणजे याचा अर्थ 8 भाग घातला पाहिजे आपण त्याला. बरोबर. मग 8 भाग घालूयात आपण याला. 8 भाग घातला आपण, 8 × 8 होईल, 4 उरले, 8 × 5 = 40 होईल, म्हणजेच एकूण दिवस लागतील किती हो? 15 दिवस या ठिकाणी लागणार आहेत. मग आहे का ऑप्शन मध्ये आपल्या? तर ऑप्शन नंबर 2 मध्येच आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये सांगितलेलं आहे की दोघं मिळून काम करण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल? मग आता ते 4/9, एकूण कामाच्या 4/9 भाग काम करण्यासाठी 15 दिवस लागतील. ठीक आहे. हे प्रॅक्टिस नुसार तुम्हाला जमणार आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो आपण. हा निरंतर अपूर्णांक सोपा केल्यानंतर त्याचे मूल्य किती होईल असं म्हटलेलं आपण. हे सॉल्व्ह करायचंय. आता सरळ सोपं आहे, शेवटून वरती जायचंय सॉल्व्ह करत सोडवत आपल्याला. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा सगळ्यात खालचा भाग म्हणजे हा एवढा सोडवायचा. ठीक आहे. मग हे एवढं सोडवायचं, याचा अर्थ छेद समान केला पाहिजे याचा, म्हणजे इथं तिरकस गुणाकार म्हणून येतो आपण. तिरकस गुणाकार केलं त्याचं तर किती होईल? 4 दुनी 8. याला जर सोडवायचं म्हणलं 8 + 1 या दोघांचा छेद किती झाला? 4, म्हणजेच 9/4 झालं. मग हे एवढं काढलं तर 9/4 येईल. बरोबर आहे. म्हणजेच बाकीचं सगळं सेम. 1/2 + 1 भागिले किती आहे? 3 + 1 लिहिलो आपण. त्याच्या भागाकारामध्ये हे जो बॉक्स आहे, बॉक्सच्या ठिकाणी किती लिहू शकतो आपण? 9/4. हो का? हे 9/4. हे दोनदा असं एकाच्या खाली एक भागाकार असला तर त्याला उलट लिहितो आपण, त्याला व्यस्त असं म्हणतोय. त्याला व्यस्त करायचं, म्हणजेच याला व्यस्त जर केलात तुम्ही तर सेम हो असं असेल. 1/2 + 1/3 + 1 गुणिले 4/9. 1 न गुणाकार केला तर काहीच फरक पडत नाही, आणि म्हणून इथं तुम्ही डायरेक्ट 4/9 जरी लिहिलात तरी त्याचा काही अर्थ होतोय का? 4 उलट केलो आपण 4/9 होईल. समजलं? आता इथं देखील तुम्हाला छेद समान करावं लागेल. मग छेद समान करूयात. 9 त्रिक 27, 27 + 4 किती होतं? 1/2 आता इथे 1 आहे बघा, 1/9 त्रिक 27, 27 गुणिले 4 31. बघा हे 31 झालं, भागिले किती आहे? 9. जसं छेद तर सारखाच राहील. छेद समान करून आपण सोडवलेला आहे. मग आता हे 9 आता परत इथे 1 ला गुणाकार केल्यानंतर फरक पडत नाही, म्हणजे इनवर्स होईल, व्यस्त होईल. म्हणजेच हे होईल इथं पुढे 1/2 + 9/31 होईल. आता परत छेद समान करावा लागेल. याचा छेद समान केला तर 31 गुणिले 2 किती होते? इथं पुढे लिहितो 1/31 गुणिले 2 62 + 9 भागिले दोघांचा छेद 31 आला. 62 आणि 9. खरं तर तुम्हाला उत्तर आता हे जर 31 असलं तर हे वर जाणार आहे, म्हणजे अंशामध्ये 31 असलेला पर्याय तुमचा करेक्ट आहे. इथं आपल्याला मला वाटतं पर्याय आलेले नाहीत. पण 31 आता 62 आणि 9 केला तर 71 येतं, आणि याचं उत्तर होईल. याला उलट करावं, 1/71 भागिले 31. वरचं 1 आहे, इनवर्स करावं लागेल, व्यस्त करावं लागेल, म्हणजे उलट झालं. 31 भागिले 71 हे या प्रश्नासाठीच आपल्याला उत्तर असेल. स्टेप बाय स्टेप सोडवावं लागेल, याला पर्याय नाही, याला ऑप्शन नाही. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय आपण.
चला परत फ्रॅक्शन नंबर, अपूर्णांक संख्यांच्या बेरीज वजाबाकीवर प्रश्न आहे. इथं सगळ्याच ठिकाणी प्लस प्लसचं साईन दिलेलं आहे आणि हा एवढा मोठा जर अपूर्णांक जर सोडवायचा म्हटलं आपल्याला तर खूप वेळ जाणार आहे. यासाठी ट्रिक लक्षात ठेवायला पाहिजे. इथं जे आहेत ह्याच्या छेदामध्ये फक्त अंश तर सारखाच आहे, प्रत्येक ठिकाणी एक 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 एकच आहे, पण छेदामधल्या संख्या मात्र वेगवेगळ्या आहेत, डिफरंट आहेत. पण त्याच्यामध्ये फरक आहे, काहीतरी ट्रिक दिलेली असते. बघा ट्रिक कशी आहे, ह्या दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार आहे. 15 म्हणजेच कोणत्या दोन संख्याचा आहे, 5 त्रिक 15 म्हणजे 3 गुणिले 5 आहे. कळालं का, 5 त्रिक 15 म्हणजे 15 होतं. हे 35 म्हणजे 7 5 35 म्हणजे 5 गुणिले 7 आहे. हे 63 म्हणजे 7 गुणिले 9 आहे, 7 9 63. हे पुढे 99 म्हणजे 9 गुणिले 11 आहे आणि त्याच्यानंतर हे म्हणजे काय 11 गुणिले 13 आहे. म्हणजे तुम्हाला संबंध लक्षात येतोय का बघा, असं काहीतरी ट्रिक दिलेली असतेच. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकामध्ये 2-2चा फरक आहे. बघा तुम्ही शोधून काढला तर तुम्हाला लक्षात येईल प्रत्येकाचा 2-2चा फरक आहे. बघा 5 आलं तर इथं पुढची संख्या 5च आहे, इथं 7 आलं तर त्याच्या पुढची 7च आहे, 9 आलं तर 9 आहे, 11 आलं तर 11 आहे. अशा पद्धतीने आहे. प्रत्येक संख्यांमध्ये 2चा फरक आहे. 2चा फरक असला की डायरेक्ट उत्तर सोडवत असताना 1/2 लिहून टाकायचं आणि कंसामध्ये पहिल्यांदा जो आलेला अपूर्णांक हा म्हणजेच ह्या 1/3 घ्यायचं. इथं संख्या पहिली संख्या 1/3 आणि पुढे असेल तुमचं मायनस पुढची संख्या म्हणजे 1 किती आहे तुमच्या इथं या ठिकाणी 13 आहे. हे घ्यायचं. हे झालं फॉर्म्युला. कुठून घेतलं आणि कसं घेतलं समजलं. त्याचे अवयव पाळलेत आपण, हे फॅक्टर्स पाळलेत, हे 2-2च्या ग्रुपमध्ये आहेत. अशा पद्धतीने आपण लिहिलं आणि त्याच्यानंतर 1/2 कॉमन लिहिलं आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलं आपण पहिल्या संख्या 1/3 आणि इकडे दुसरी संख्या लिहिलं आपण 1/13 म्हणजे शेवटची पहिली आणि शेवटची संख्या घेतलेली आहे. वरती 1 तर आहे तर सेम एकच लिहिलेलं आहे. मग हे 1/2 लिहिलं आपण, तर या मधल्यांचा छेद समान करून आपण सोडवलं पाहिजे. 13 वजा 3 भागिले किती आहे आता इथं 13 त्रिक 39 झालं. बरोबर आहे. मग आता 13 मधून तुम्ही जर वजा केलात तर ते किती झालं तुमचं, आता 13 मधून 3 वजा केलात तर 10 आलं भागिले 39. याच्या दोघांच्या मध्ये कंस आहे म्हणजे असा गुणाकार भागिले किती यावं आता तुमचं उत्तर इथं या ठिकाणी 2 असं. बरोबर आहे. आता 2 भाग जाईल इथं तर कसं 5 आलं म्हणजे 5/39 असलेला तुमचं उत्तर असेल. एवढं सोपं आहे बघा. 5/39 ऑप्शन नंबर 2 झालं. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो आपण. चला, विनीता आणि अमिता या गौरवच्या बहिणी आहेत. हा आहे वय वारी वरचा प्रश्न आहे किंवा नातेसंबंध म्हणतोय आपण. नातेसंबंध आहेत, एकमेकांचे नाते सांगितले. विनीता आणि अमिता या गौरवच्या बहिणी आहेत. आता याला सरळ आपण काय फ्लो चार्ट मध्ये लिहायचं आहे. फ्लो चार्ट कळतोय आपल्याला. गौरवच्या बहिणी म्हटले तर बघा गौरव आहे. गौरवला आपण काय करूयात, मुलगा आहे त्याचं जेंडर कळतं की याच्या बहिणी आहेत याचा अर्थ आपल्याला कळतात की ते दोन्ही लेडीज आहेत. मग आपण या गौरवला आपण असं साईन दिले. बहिणी आहेत म्हणजे त्यांचा संबंध आपण असं सरळ दाखवूयात. कोण कोण आहेत बहिणी, एक विनीता आहे त्याचं सिम्बॉल आपण काय केलं बघा राऊंड मध्ये केलं. राऊंड याचा अर्थ ते काय आपण लेडीज आहे असं पण म्हणू शकतो, फिमेल आहे असं म्हणू शकतो. आणि दुसरं कोण आहे अमिता आहे. मग काय अमिता आहे. बहिणी आहेत म्हणून आपण असं केलं. जर नवरा बायको असले असतं तर गुणाकार केला असतं म्हणजे वेगवेगळे सिम्बॉल दाखवून आपण सांगू शकलं असतं. गौरवच्या ह्या 2 बहिणी आहेत असं सांगितलं. पुढे आशिष हे विनीताचे वडील आहेत. मग काय विनीता हिचे वडील आहेत. वडील याचा अर्थ काय आशिष लिहूयात. आशिष वडील आहेत म्हणजे अशा पद्धतीनं पुरुषांना आपण ब्रॅकेटमध्ये लिहिले म्हणून आपण त्या पद्धतीने लिहिलं. पुढे सांगितलंय अंश हा अमिताचा मुलगा आहे. अंश ओके इथं आहे अमिता. या अमिताचा कोण आहे मुलगा आहे. कोण आहे अंश आहे म्हणून काय अंश लिहिला आपण. मुलगा आहे याचा अर्थ ब्रॅकेट केला. पुढे सांगितलंय आशिषचा अंशशी काय संबंध आहे. ओके आशिष इथं आहे याचा हा कोण आहे हे सांगायचं आपल्याला. म्हणजे अंशचा हा इथं असलेला आशिष जो आहे त्या आशिषचा संबंध अंशशी काय आहे हे सांगायचं आपल्याला. मग ही कोण आहे बरं, ही त्याची आई आहे. वर दाखवलं म्हणजे हे पिढ्या दाखवलेत आपण. वडील म्हणजे वर, मुलगा म्हटलं तर खाली. मग हे आई झाली का नाही, बरोबर. मग ही विनीताचे वडील आहेत आशिष म्हणजे याचे पण वडीलच असणार आहेत या दोघांचे पण. म्हणजे आशिषचा आणि ह्या कुणाचा म्हटलेला आहे अमिताचा. अमिताचे आशिष हे काय झालेत वडील झालेत. म्हणजे आशिषचं काय आशिष आणि अंश या दोघांचा संबंध काय असणार आहे तर हे आईचे बाबा आहेत. म्हणजे आजोबा आहेत पण कुठले आहेत आजोबा हे आईचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला सांगता यायला पाहिजे. नेक्स्ट चला पुढच्या क्वेश्चनकडे. विधानं दिली आहेत बघा तुम्हाला.
मग याच्यामध्ये विधान देऊन तुम्हाला निष्कर्ष काढायचे. पहिलं विधान आहे, कोणतीही मुलगी संगीतकार नाही. निगेटिव्ह सेंटेन्स आलंय म्हणजे दोघांचा काही संबंध नाही. म्हणजे कोणतं आहे, कोणतीही मुलगी. बघा हे मुलगी आलं, मुलगीचं ब्रॅकेट केलं आपण अशा पद्धतीने सर्कल. आणि ती काय संगीतकार नाही म्हटलंय, मग बघा संगीतकार काढलं आपण. दुसरा हा, कोणताही संगीतकार शिक्षक नसतो म्हटले. नसतो याचा अर्थ बघा इकडे शिक्षक नाही, संबंध दाखवला नसलं की असं वेगवेगळे सर्कल काढून टाकायचे आपल्याला. आणि पुढे सांगितलंय सर्व स्टार संगीतकार आहेत. सर्व स्टार, सर्व म्हटलं की ते गोलात गोल असतं. म्हणजे इथं लिहूयात संगीतकार म्हणजे काही मध्ये जो येणार आहे हे काय आहेत मधले म्हणजे स्टार आहे. सर्व स्टार हे संगीतकार आहेत. हे मध्ये जे दिसतात आपण डार्क केलेले हे स्टार आहेत. मग आता फक्त या दोघांचा संबंध आहे बरं का, संगीतकार आणि स्टारचा. बाकी कुणाचाही संबंध दिला तर ते विधान चुकीचं आहे. निष्कर्ष बघा पहिला, कोणताही स्टार मुलगी नाही म्हटलेला आहे. आता स्टार हो का इथे आहे, इथं मध्ये काढलेलं आपण, ही मुलगी, या मुलीचा आणि स्टारचा संबंध नाहीच की. म्हणजे हे विधान कसं आहे तुमचं बरोबर, या दोघांचा संबंधच नाही. संगीताचा म्हणजे संगीतकार जे आहेत, संगीतकार आणि मुलगीचा काही संबंध नाही. मग संगीतकार म्हणजेच काय स्टार मधलेच घटक आहेत की, त्याच्यामुळे यांचा संबंध नाही. हे विधान बरोबर आहे. कोणताही स्टार शिक्षक नाही. बघा इथं स्टार आहे मध्ये आणि इथं शिक्षक आहे. मग या दोघांचा पण काही संबंध आहे का, याचाही संबंध नाही. मग नाही म्हणून सांगितलेलं आहे, म्हणून हे पण विधान बरोबर आहे. आणि म्हणून इथं दोन्ही निष्कर्ष जे आहे अनुसरण करतात, हे या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. कळतं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. हा हे आहे तुमचा कशाचा आहे, फाशाशी संबंधित प्रश्न आहे. लुडो मधला आपला लुडो किंग असतो ना, त्याच्याशी संबंधित प्रश्न आहे. एकाच फासेच्या 3 वेगवेगळ्या जागा दाखवलेल्या आहेत. चेहऱ्यावर विरुद्ध बाजूस एक दर्शविणारा आकडा सांगायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा जो वर दिसणारा पृष्ठ आहे म्हणजे जोड्या दाखवायच्या असतात, अपोजिट पेअर. मग सोपं असतं बघा, इथं जो 1 दिसतोय का नाही त्याच्या विरुद्ध बाजूला इथं असलेला 6 पण येऊ शकत नाही, 5. म्हणजे एका डायसवर तुम्हाला जे दिसतात ते एकमेकाच्या विरुद्ध नसतात, लगतचे असतात. मग 1च्या विरुद्ध दाखवायचे आपल्याला. मग 1च्या विरुद्ध नसलेले पहिल्यांदा काढूयात. मग हे 6 आणि 5 याच्या सोबत आलेत की, म्हणजे 6 येऊ शकत नाही आणि 5 पण येऊ शकत न येणार आहेत बरं का. आपल्याला येणारा काढायचा आहे. ओके, इथं परत 1 दिलेला आहे आणि याच्या बाजूला किती आहे 2 आणि 6. 6 तर लिहिलो आपण, दुसरा कोणता आहे 2 पण येणार नाही, हे येऊ शकत नाहीत. 1 आहे इथं, इथं तुम्हाला 4 दिलाय आणि इथं 2 दिलाय. म्हणजे 1 झाला, 4 येणार नाही, 2 तर अगोदरच लिहिलाय. म्हणजे हे चौघं येऊ शकत नाहीत 1च्या विरुद्ध, कारण हे लगत आहेत, त्याच्या शेजारी आहेत. शेजारी हे येणार नाहीत म्हणजे आता राहिलेला 1 जो आहे तो म्हणजे त्याच्या विरुद्ध असणार. 1, 2, 3 दिसत नाही बघा, म्हणजे याच्या विरुद्ध कोण असणार आहे बरं 3. 1च्या विरोधात कोण असेल 3 असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 4 करेक्ट या ठिकाणी आन्सर असणार. विरोधात असलेला काढायचा आपल्याला, त्याच्या ऑपोजिट असलेला तुम्हाला सांगायचं. नेक्स्ट, बिंदू बी हा बिंदू ए च्या पूर्वेस 35 मीटर अंतरावर आहे. ही डायग्राम लगेच काढत जायचंय. मोठा प्रश्न असतो हा, थोडासा तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी, परंतु हा खूप सोपा प्रश्न असतो. प्रश्नाची लेंथ मोठी असते म्हणून आपण काय करायचं, पहिल्यांदा वाचत असतानाच लिहित जायचं म्हणजे आपला वेळ वाचेल. म्हणजे बिंदू बी हा, बघा इथं बिंदू बी हा सांगितलं, ए च्या पूर्वेला 35 किलोमीटर आहे. ए च्या पूर्वेला, पूर्व म्हणजे उजवी बाजू असते. मग ए च्या पूर्वेला, बघा इथं ए आहे, ए च्या पूर्वेला इथे किती आहे 35 मीटर अंतरावर आहे. बी हा ए च्या पूर्वेला आहे म्हणजे लिहिलं. बिंदू सी हा ए च्या उत्तरेला आहे. ए च्या उत्तरेला म्हणजे बघा ए पासून उत्तरेला किती किलोमीटरवर आहे 26 मीटर अंतरावर आहे. मग बघा 26 मीटर कोण आहे इथं सी, उत्तर म्हणजे वर असणार आहे. चला इथपर्यंत आलो. बिंदू सी हा डी च्या पश्चिमेला, डी च्या पश्चिमेला, डी इथं असेल, पश्चिम म्हणजे डावीकडे पाठीमागच्या बाजूला असणार आहे. डी च्या पश्चिमेला म्हणजे बघा इथे आहे. किती मीटर अंतर, हे टोटल 35 आहे. मग हे थोडंसं लहान काढावं लागेल आपल्याला, म्हणून बघा किती मीटर आहे 15 मीटरवर बघा इथे कुठंतरी डी आहे. डी च्या पश्चिमेला सी आहे असं म्हटलेलं आहे. बिंदू ई हा डी च्या दक्षिणेला, ई कुठे आहे या डी च्या दक्षिणेला, दक्षिण म्हणजे खाली, उत्तर वर होतं तर दक्षिण खाली येणार आहे. तो किती आहे आता 13 मीटर, म्हणजे टोटल 26 आहे. म्हणजे याच्या अर्ध्यातच असेल की 13, म्हणजे ओके इथपर्यंत काढलं.
हा इथं कोण आहे? ई आहे. किती अंतर आहे? हे 13 आहे. लिहित पण जाऊयात त्याचं डिस्टन्स, परत बघायची गरजच राहू नये. बिंदू एफ हा बिंदू ईच्या पूर्वेला, एफ कुठे आहे? ईच्या पूर्वेला, ओके ई आहे, ईच्या पूर्वेला, ओके इकडे जावं लागेल. किती मीटर अंतरावर? 20. ओके इकडे 15 आहे, इथून इथपर्यंत अंतर 15 आहे आणि मग इकडचं 20, याचा अर्थ 35 म्हणजे इथंच असणार आहे की हा पॉईंट आणि हा पॉईंट आता सरळ असा लाईन मध्येच येणार आहे. कारण हे टोटल डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे? 35 आहे. का माहिती आहे असं? कारण हो काही खालचं आहे, खालच्या एवढंच आहे. मग हे 20 आणि हे 15 35 होत आहेत की, म्हणून हे दोन्ही इक्वल आलेले आहे. पुढे सांगितलं 20 मीटर अंतरावर आहे. बिंदू एफ च्या संदर्भात बिंदू बी कोणत्या दिशेला आहे असं म्हटलं. एफ च्या संदर्भात, ओके एफ इथं आहे, इथं लास्टला आलेला एफ आहे. एफ च्या संदर्भामध्ये बी कोणत्या दिशेला आहे? एफ चा संदर्भ घेऊन बी कुठं आहे हे सांगायचं. एफ च्या बी हा कुठं आहे? दक्षिण दिशेला आहे, म्हणून या ठिकाणी उत्तर असेल दक्षिण, ऑप्शन नंबर सेकंड. दक्षिणेला खाली आहे की? खाली याचा अर्थ दक्षिणेला आहे. कळालं? चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ दे. एका विशिष्ट कोड भाषेत BFGD हे IMNK असं लिहिलं जातं. बघा इथे लिहूयात आपण बी. आता हे लिहिण्यासाठी तुम्हाला ABCD लिहायला पाहिजे. BFGD याचा संबंध कोणाशी आहे? IMNK असं लिहिलं जातं. तर दुसरं आहे आणि PTUR याला कसं लिहिलं जातं? WABY असं लिहिलं जातं. तर त्याच भाषेमध्ये आपल्याला काढायचंय कुणाला? GKLI. पहिला याचा संबंध समजून घेणं गरजेचं आहे. मग त्यासाठी ABCD असं 5चा ग्रुप करायचा आहे. FGHIJKLM च्या खाली NOP असं ग्रुप काढायचं आहे. अशा पद्धतीची काढायचे. QRSTU VWXY आणि Z अशा पद्धतीने आपण अल्फाबेट काढलेली आहे. आता यावरून या बी चा संबंध कुणाशी दाखवला? आय शी. कसा आहे बघा बरं. बी आणि आय चा संबंध बघितला तर 1 2 3 4 5 6 मध्ये 6 सोल्ल्याच्या नंतर पुढे आहे, म्हणजे +7 केलं तर चालेल. सेम तसंच एफ पासून एम कडे जाऊन बघूयात आपण बरं. एफ कुठं आहे? ओके इथं आहे. एम कडे म्हणजे 1 2 3 4 5 6 हा 6 झाल्यावरच एम आहे, म्हणजे +7 आहे, म्हणजे सरळच आहे. यामध्ये पण किती केलेलं आहे तुम्हाला? +7 केलेलं आहे. तिसरा बघा, तिसरा एन, जी पासून एन कडे चला. एफ म्हणजे लगतचेच आहेत की, मग एकनच पुढे गेलाय, म्हणजे बरोबरच इथं पण 7चाच फरक आहे. डी आणि के, आता डी आणि के मध्ये पण 1 2 3 4 5 6 7 7चा फरक. हेच प्रत्येकामध्ये सेम डिफरन्स आलाय म्हटल्यानंतर हे बघत पण बसण्याची गरज नाही. डायरेक्ट जाऊयात. जीच्या पुढे 7 चला, 7वा घ्यायचा आपल्याला बरं का. जी 1 2 3 4 5 6 7 म्हणजे एन आलं. जीच्या पुढे काय असेल? एन. इथं लिहिलं होतं बघा, जीच्या पुढे एन म्हणजे जीचा पुढे लगेच इथंच एन होतं. इथलं बघून लिहिलं तरी चालेल. के आहे इकडे वर, कुठे के आहे का? नाही. केच्या पुढे 7 चला. आता के कुठे आहे बरं? आता इथं इथं आहे. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे आर आहे. एन आर लगेच ऑप्शन मध्ये बघायचं एन आर आहे का? एन आर 2 ठिकाणी आहे, म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल झाला. एम आर चा पण ऑप्शन कॅन्सल झाला. 2 राहिलेत. आता एस, तिसरा एस ऑटोमॅटिक दोन्ही ठिकाणी सेम आहे म्हटल्यावर तोच येणार आहे. आता फक्त चौथा शेवटचा अंक बघायचे. एका ठिकाणी ओ आहे, एका ठिकाणी पी आहे, मग इथं आय आहे. आय पासून 7वा बघा. आय पासून 7वा 1 2 3 4 5 6 7 7वा पी आहे, म्हणजे पी आला. म्हणजे NRSP असलेला ऑप्शन नंबर सेकंड हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. हे स्मार्ट पद्धतीनं, फास्ट पद्धतीनं अशा पद्धतीने सोडवायचे. चला, खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी येऊ शकणारी संख्या पर्यायामधून निवडा म्हटलेला आहे. संख्या मालिका नंबर सिरीजवर क्वेश्चन आहे. लगेच अशा पद्धतीचा ज्यावेळेस क्वेश्चन दिला जातो त्यावेळेस पहिल्यांदा त्यामधला डिफरन्स काढून बघायचं. खरं तर इथं बघा युनिट प्लेसला 4 4 4 4 4 आहे, याचा अर्थ डिफरन्सच असतो अशा वेळेस. मग या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? या दोघांमध्ये डिफरन्स 10चा आहे. या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 14 आणि 24 आणि 20चा आहे. या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 30चा आहे. या दोघांमध्ये कितीचा येईल मग? तो 40चा. डिफरन्स 10 वाढत चाललाय की 40चा, याचा अर्थ 64 आणि 40 म्हटलं तर 104 होईल. 104 मध्ये ऑप्शन मध्ये आहे. आता पुढे फरक कितीचा असेल? 50चा. मग येतोय का बघा बरं? 50चा येतोयच, म्हणजे ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी? 104. 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. चला, हा आहे तुम्हाला
पाण्याची प्रतिमा निवडा म्हटले. बघा पाणी योगा इथं दाखवलेलं आहे. कधी लक्षात ठेवा, अशा पद्धतीची पाण्याची किंवा आरशाची असेल, आरसा असा पुढच्या बाजूला दाखवला जातो, म्हणजे हीच आकृती असं पलटी राहते. आता ह्याला वरचं खाली येणार, म्हणजे इथले जे पॉइंट्स आहेत ते सेम तसेच राहतील. आकार डावीकडचे उजवीकडे किंवा उजवीकडचे डावीकडे येणार आहेत का? नाही, आहे त्याच जागेवर राहतील. फक्त वर असलेला डायग्रामचा शेप खाली जाईल फक्त. म्हणजे हा त्रिकोण असा उलट आहे का नाही, हा सुलट होईल. मग सगळ्याच ठिकाणी सुलट आहे. एक एकच पार्ट बघायचं त्यातला, सगळे बघत बसायचे. सगळ्याच ठिकाणी सुलट आहे. आता दुसरा पार्ट आहे हा बघा, इकडे ॲरो गेलाय बघा, बाकी सगळे डावीकडे आहेत. आपल्याला इथं डावीकडे आहे म्हटल्यानंतर डावीकडेच पाहिजे, म्हणजे हा ऑप्शन गेला तुमचा. काय गेला समजला का? कारण हा ॲरो जो आहे इथं डार्क केलेला पार्ट तो राईट साईडला गेलाय, डायरेक्शन चेंज झाली, याचा अर्थ हा ऑप्शन नंबर गेला. दुसरा पार्ट आहे हे सेमच आहे. एक एक पार्ट बघा, फक्त जास्त काय बघायची गरज नाही. हे दोघं जण बघितले. आता हा तिसरा पार्ट बघूयात. हा डार्क जो आहे वरचा खाली येतो म्हटलं, मी तुम्हाला सांगितलंय. मग बघा इथं वर आहे तो खाली आलाय, हा बरोबर. पण इथं काय वरच ठेवला जायचं, म्हणजे हा ऑप्शन गेला. इथं पण वर आहे तो पण गेला, म्हणजे झालं किंवा आत्ता उत्तरच झालं. सेकंड नंबरचं ऑप्शन आहे. मग सगळे डायग्राम बघत बसलात तर आपण कन्फ्यूज होऊन जातो. त्यामुळे एक एक पार्ट बघत जायचं त्यातला. हा जर तिसरा पार्ट आला नसता तर आपण चौथ्या पार्टकडे गेलो असतो, पाचव्या पार्टकडे गेलो असतो. एक एक पार्ट बघत जायचं असतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. सुनीता तिच्या वर्गात वरच्या क्रमांकावरून 10व्या आणि खालच्या क्रमांकावरून तुम्हाला दिलेला आहे 18व्या स्थानावर आहे. तर वर्गात किती विद्यार्थी आहेत असं म्हटलेलं आहे. आता सुनीताचा क्रमांक का इथं असेल, सुनीता हिच्या वर असलेला क्रमांक किती आहेत? वरून हे 9 पर्यंत आहात. हिचा 10वा क्रमांक आहे. आणि शेवटून जर बघितलं खालून, जर हिचा 18वा क्रमांक आहे, म्हणजे इथून लोक किती आहेत? हे सगळेजण 17 जण आहे आणि परत हिचा नंबर 18. म्हणजे अशा वेळेस काय करायचं असतं, या सगळ्या दोघांची बेरीज करायची. म्हणजे दोनदा सुनीताचा नंबर काउंट होतो. म्हणजे वरून मोजलात तरी सुनीताचा नंबर 10 नंबरचा काउंट झाला, खालून जरी मोजलात तर तिचा परत एकदा काउंट होणार आहे. म्हणजे 18 आणि 10 केलात तर किती होत आहेत? हे 28 येतात. पण दोनदा काउंट झाले म्हणून -1 करावं लागेल. म्हणून ऑप्शन किती येणार आहे तुमचं? 27 येणार आहे. 27 आहे का मग या ठिकाणी? नाही. पण या ठिकाणी नाही, याचा अर्थ तुमचा हा प्रश्न थोडासा म्हणजे ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत. या ठिकाणी याचा आन्सर करेक्ट असणार 27 आहे. ठीक आहे, थोडंसं याच्यामध्ये कदाचित प्रिंट मिस्टेक असू शकते, ते म्हणजे ऑप्शनमध्ये ऑप्शन चुकीचा आहे. चला नेक्स्ट पुढच्या क्वेश्चनकडे जातो आपण. हां, इंटरेस्टिंग आणि छान असा क्वेश्चन आहे. इथं तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये असलेल्या त्रिकोणाची संख्या मोजायची. बघा छान आकृती आहे, समजून घ्या. आता याच्यावर जर प्रश्न आला तर तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. ज्यावेळेस अशा पद्धतीने स्क्वेअर आहे, आणि स्क्वेअर म्हणजे आपण चौकोन असेल, आयत असेल, काही का असणार, आणि त्यावेळेस त्रिकोण मोजायचे असतील, म्हणजे ज्यावेळेस असं कर्ण जर तुम्हाला जॉईंट करून दिलेलं असतील आणि तुम्हाला जर सांगितलेलं असेल, काय सांगितलेलं हो, तुम्हाला याच्यामध्ये असलेल्या त्रिकोणाची संख्या मोजा, तर इथं क्रमांक द्यायचे 1 2 3 आणि 4. सरळ जेवढे पार्ट आहेत कर्ण जोडलेले असतील तर असं द्यायचं. 4 झालेत का नाहीत? 4 आलं, त्याला 2 ने गुणाकार करा, म्हणजे किती उत्तर आलो? 8 त्रिकोण या ठिकाणी तयार होतात. कसे होतात? 1 2 3 4. हे 4 झाले. 2 पार्ट मिळवलात, हे 1 हे 1, इकडचं 1 इकडचं 1, हे 4 आणि ते 4, 8 असे होतात. पण ते आता करत बसण्याची गरज नाही, शॉर्टकटमध्ये तुम्ही 8 लक्षात ठेवायचं. मग बघा इथं आहे बघा, सेम इथं झाले की ह्या डायग्रामचा विषय संपला. इथं 8 त्रिकोण झाले. इथं कर्ण दिले नाहीत, हे पुढे दिले का तुम्हाला? नाही. म्हणजे याचा अर्थ हा घेता येणार नाही. पण इथं तुम्हाला येतं बघा घ्यायला. इथं कर्ण आहेत आणि इथं मध्ये जरी रेषा असले तर चालते, म्हणजे अपोजिट पार्ट जॉईन केलेले असले तर चालतात. मग याला द्या क्रमांक 1 2 3 4 5 आणि 6. 6 गुणिले 2 म्हणजे किती झाले? 12 झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला अशा प्रकारचा शेप असेल, म्हणजे एकच वरचा शिरोबिंदू आहे आणि त्याच्यामध्ये खाली असे 2 3 पार्ट केलेले असतील, इथं असेल इथं असेल, तर त्यामध्ये क्रमांक द्यायचे 1 2 3 आणि 4. आणि या सगळ्यांची बेरीज करायची असते, म्हणजे नंबर ऑफ ट्रायंगल्स येतील. त्याच्यामध्ये असलेल्या त्रिकोणाची संख्या 4 आणि 3 7, 7 आणि 2 किती होतात? 9, 9 आणि 1 10. या ठिकाणी 10 त्रिकोण आहेत. मग अशी आकृती इथं आहे बघा, आहे का नाही? हे एवढी. मग याला क्रमांक दिले 1 आणि 2. हे किती झाले? 1 आणि 2 म्हणजे 3 त्रिकोण आणि इथला 1 4. म्हणजे या आकृतीमध्ये किती झाले? 4 त्रिकोण झाले. एक एक बॉक्स. इथं जशी आकृती आहे सेम तशीच आकृती इथं आहे बघा. हे 1 आणि 2 म्हणजे 3 झाले. 3 आणि हे इथला 1, हा इकडचा हा शेप असलेला, हे 4 झालेत. म्हणजे इथं असलेले 4. हे एक एक पार्ट घेऊन आपण काढलेलं आहे. कसं काढलंय समजलं का? हे मधले आपण एक एक पार्ट घेऊन काढले. कुठले पार्ट घेतले समजले तुम्हाला? अगदी सोप्या पद्धतीत, आणि ते लिहिलेत मी आता. पण काय करायचं? परत या मोठा म्हणजे या छोटा त्रिकोण घेऊन आपण डायगोनलचा विचार केला होता.
बरोबर. हे किती झालेत? 8 आणि 4 12, सॉरी 8 आणि 4 12, 12 आणि 12 24, 24 आणि 4 किती झालेत? 28 झालेले आहेत बघा. आता आपल्याला ह्या मोठ्या त्रिकोणामध्ये हा डायगोनल आहे, हा इतका मोठा, कळलं? थोडस तुम्हाला आणखी वेगळ्या कलरनं दाखवतो मी. म्हणजे कोणता ट्रायंगल आहे समजतो का? जसं आपण छोट्या ट्रायंगलचा विचार केला तसा डायगोनल तुम्हाला बघा इथं आहे, दिसला का? समजला? मग आता याचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी इथं एक त्रिकोण असा झाला, दुसरा त्रिकोण हा तुमचा इकडच्या बाजूला होईल, त्याच्या अपोजिट साईडला. म्हणजे हे 28 आले होते, परत हे एक इकडचा आणि एक तिकडचा, म्हणजे हे 2 झाले. बरोबर आहे? 2 त्रिकोण झाले. त्याच्यानंतरचा पार्ट जो येईल तो म्हणजे आता मध्ये जो मोठा त्रिकोण आहे, आणखी एक असा आहे बघा चौकोन. या चौकोनामध्ये देखील तुम्हाला काय दिलेत? हो का, हे 2 कर्ण जॉईंट करून दिलेले आहेत. कळालं का? हे कर्ण जॉईंट करून दिले त्याचा अर्थ इथं पण त्रिकोण तयार होतात. इथं किती त्रिकोण तयार होत आहेत? मग हे 30 झालेत. आता इथं ह्या मोठ्या हो का, हा जो चौकोन आहे अशीच डायग्राम मी इथं काढतो मोठा. मग मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथं इथं कसे करता येतात तुम्हाला? इथं टोटल आता मधले छोटे छोटे त्रिकोण घेतलेत आपण, हे छोटे घेतलेत आपण, इकडचे छोटे घेतलेले आहेत. त्यामुळं मोठ्या त्रिकोणाचाच विचार करायचा, लहान त्रिकोणाचा नाही. मग मी इथं नावं देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे नावं कसे म्हणजे इथं तुम्हाला कलर करून दाखवता येईल. आता बघा, इथून जर घेतलात तुम्ही तर हा एक त्रिकोण झाला, बरोबर. दुसरा त्रिकोण हा इकडचा होईल, बरोबर. तिसरा त्रिकोण जर पकडला तर हा वरचा होईल इथून. चौथा त्रिकोण म्हटला तर हा खालचा त्रिकोण होईल. म्हणजे असे किती होतात? हे 4. सगळ्यांची बेरीज केला तर 28 आणि 2 30, 30 आणि 4 किती झाले? 34 येईल. आहे का ऑप्शन मध्ये? झालेत. आपण कशा पद्धतीने काढले समजलं का हो तुम्हाला? तर आपण या पद्धतीने सिंपल मेथडनुसार आपण काढलेले आहेत. आणि या दुसऱ्या मेथडनं काढता येतात ते म्हणजे याला सगळ्यालाच पार्ट द्या. एक पार्टचे किती आहेत, 2 पार्टचे किती आहेत, 3 पार्टचे किती आहेत, अशाही पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी काढता येतात. 34 हे या ठिकाणी त्याचं उत्तर असणार. चला आपण पुढे आणि शेवटचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतोय तो म्हणजे आहे 5 मुलांमध्ये डाटा अनालिसिसचा प्रश्न आहे बघा. हा n पेक्षा उंच आहे. मग बघा इथे लिहिला, n पेक्षा उंच आहे म्हणजे बघा इथे n लिहिलं. n पेक्षा उंच म्हणजे उंच असलेलं वर लिहिलं आपण. दुसरं, पण i इतका उंच नाही. i इतका उंच नाही म्हणजे i पेक्षा लहान असणार आहे तो. ई बद्दल बोललेला आहे त्या ठिकाणी. ई हा n पेक्षा मोठा आहे पण i पेक्षा लहान आहे असं म्हटलेलं आहे. मोठा नाही याचा अर्थ उंच नाही, याचा अर्थ लहान आहे. हा w पेक्षा उंच आहे. कोण? ई हा किंवा n हा. ई हा n पेक्षा उंच आहे पण i इतका उंच नाही. आणि हा i इतका उंच नाही आणि पुढे सांगितलं आणि हा w पेक्षा उंच आहे. w पेक्षा उंच आहे पण n पेक्षा लहान आहे. n पेक्षा लहान आहे. w हा काय आहे? उंच आहे पण कुणापेक्षा? w पेक्षा, सॉरी n पेक्षा लहान आहे म्हटलेला. n पेक्षा काय लहान? w हा w पेक्षा उंच आहे म्हटलेला. कोण उंच आहे w पेक्षा? हाच आपला ई असेल, n असेल. ई हा काय आहे? ई बद्दल बोललेला इथपर्यंत आहे पर्यंत. काय सांगितले? ई हा n पेक्षा उंच आहे म्हणजे हो का, ई हा n पेक्षा उंच दाखवला आपण. दुसरं सांगितलंय i पेक्षा उंच नाही म्हणजे हो का, i पेक्षा उंच नाही हे सांगितलं. आणि परत तोच सांगितलाय w पेक्षा उंच आहे म्हणजे w पेक्षा उंच आहे कोण? n. म्हणून इथं आला w. पण n पेक्षा लहान आहे. n पेक्षा लहान, n पेक्षा लहानच झाला की मग हा w. पुढे सांगितलंय तर या गटामध्ये सर्वात उंच कोण आहे? मग सगळ्यात उंच हायेस्टला कोण आहे? i. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी उत्तर आहे. डाटा अनालिसिस मध्ये त्याची मांडणी व्यवस्थित पद्धतीने करता आली की त्या ठिकाणी तुमचं उत्तर येणार आहे. अगदी या पद्धतीने आपण 20 प्रश्न बघितलेले आहेत. तुमच्या MPSC गट ब आणि गट क या परीक्षेमध्ये 20 प्रश्न असतात. ते आपण खूप अनालिसिस करून डिटेलमध्ये बघितलेले आहेत. सगळे टॉपिक या ठिकाणी कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. अपेक्षित आहे तुम्हाला सगळं समजलेलं असेल. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.